अमेरिकी आणि इराण या युद्धामुळं, त्या दोघांच्या भांडणामुळं महाराष्ट्राचं आता तो हाल होऊ राहिलेले आहे. महाराष्ट्राचं काय, ऑल इंडियाचं आपला हाल होऊ राहिलेले आहे. ज्या टायमाला आमचे पहिल्या ते 50 ते 60 गाड्या येत होत्या, तर भाजीपाल्याला भाव चांगला भेटत होता. आता काय झालं आहे, या युद्धामुळं ते 50-60 गाड्या येणार होत्या, ते 250 ते 300 गाड्या इथे यायला लागल्या. काय जी बाहेरगावी जी आवक होती, जसे द्राक्षे बाहेर जायचे, टमाटे बाहेर जायचे, कोबी बाहेर, भाजीपाला बहुतेक तो 75% बाहेर जात होता, तो आता बाहेर जात नाही. निर्णय बंद झाल्यामुळं, युद्धामुळं बाहेर माल जात नाही. त्यामुळं पोझिशन असे आले की शेतकऱ्याचा जो बी माल उठतो की वाशी म्हणा, कल्याण म्हणा, पुणा म्हणा, या ठिकाणी येतो. पुण्याला जरी गेले तरी तीच पोझिशन आहे, कल्याणला आले तरी तीच पोझिशन आहे. वाशीला, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मार्केटला गेले तर 3 रुपये 4 रुपये किलोच्या कोबीचा भाव आहे. कांदे ते 20 रुपये 25 रुपये किलो होते. कांदे बी आता 7 रुपये 8 रुपये किलो होते. बटाटे 15 रुपये 16 रुपये होते. कारण बाहेरगावी माल न झाल्यामुळं बटाट्याचे रेट बी सुद्धा आता 10 ते 11 रुपये रेट झालेला आहे. प्रत्येक मालाला, भेंडी आता ही एक्सपोर्ट व्हायची, ही भेंडी एक्सपोर्ट झाली तर भेंडीला बाजार 120 रुपये 130 रुपये 100 रुपये भेंडीची बाजार. आता भेंडीसुद्धा ती भेंडी 15 रुपये 20 रुपये किलो विकली जाते. वांगेसुद्धा बाहेर जात होते, तर वांग्याचीसुद्धा आता निर्णय बाहेर होत नाही, काही नाही. टमाट्याची निर्णय बाहेर होत नाही. बाहेर गावी न गेल्यामुळं माल महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मार्केटला गेलं तर त्याला हीच पोझिशन मिळणार आहे. आता तो हाल शेतकऱ्याचे होऊ राहिले. दुसरी पोझिशन अशी आहे की जे कॅन्टीनला जे माल जातं ते हॉटेलाला, पुण्याचे हॉटेल म्हणा, मुंबईचे म्हणा, कल्याणचे म्हणा, ते एक दुकानावाल्याकडून कमसे कम 500-500 1000 किलो माल हॉटेलवाल्याला जात होता. आता काय झालं की गॅसचा भाव वाढलेला आहे, गॅसचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले. त्यामुळं हॉटेलवाल्यांनी काय केलं, गॅस नसल्यामुळं कमीत कमी आता एक 50% हॉटेलं आता बंद झाली गेली. हॉटेलं बंद झाल्यामुळं काय आलं, जे आमच्याजवळ समजा एक कामगार आहे, हे रोज काय करायचे, रोज त्यांना 50, 100, 200 रुपये 300 रुपयाचे रोज भेटायचे. आता त्यांना ते नामुश्किल झालं, कारण व्यापार कमी झाला आणि ते हॉटेलमध्ये जेवायला त्यांना जे भेटत होतं, आता हॉटेलं बंद झाली, तर त्यांची आता परिस्थिती आता उपासमारी होऊ राहिलेली. तर केंद्र सरकारला माझे निवेदन आहे, महाराष्ट्र सरकारला माझं निवेदन आहे, तर लवकरात लवकर या युद्ध थांबावा आणि काही व्यापाऱ्यांची काही नुकसान झाली असेल त्यांनी आपल्या सहकार्याच्या हिशोबाने काही ना काहीतरी व्यापाऱ्यांना त्यांनी मदत करावी.